शुभ संध्याकाळ. कसे आहे सगळे? आय होप सगळे छान असतील. तर मी प्राची. तर आज मी कोबी मागवला आहे. तर कशासाठी मागवला आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आज मी मंचुरियन बनवायचं बेत आहे, कारण की आज मला मूड झाला आहे संध्याकाळच्या छोट्या भूकसाठी मंचुरियन. तर इथे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि आता हे चॉपिंग बोर्डमध्ये मस्त मी चॉप करणार आहे. सध्या आमच्या घरामध्ये पाण्याचा इश्यू चाललो आहे. तुम्हाला सांगितलं आहे की आमच्या शहरात सध्या पाण्याचा खूप इश्यू चालला आहे आणि मग मला असं ना खूप काही भरून ठेवायला लागते, कारण की इथे आम्हाला बिल्डिंगमध्ये कोणालाही त्यांनी असं स्टोरेजचं बोलतो ना, एक स्टोरेजचे जे पोटमाळे वगैरे टाईप असतं ना, ते काय आम्हाला दिलेलं नाही आहे. तर मग आता भांडे तरी भरून ठेवणार कुठे? तरी सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या घरात छोट्या मोठ्या काही टाक्या वगैरे असेल ते सगळं भरून ठेवलं आहे. चला ते तर जाऊ द्या, आता जाऊ द्या. पुढे ते बघा, मी आता सगळं हे चॉप करून घेतलं आणि ये थांब थांब थांब, आपण नाही ना, ये मैं हूँ और ये मेरा छोटा बछड़ा है और ये मेरा 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 बड़ा बछड़ा है और हम छोटे बच्चों की तरह कुरकुरे खा रहे हैं. तर अशी रोज काही ना काही मस्ती माझ्या मुलांसोबत चाललेलीच असते. तर आम्हाला रोज काही ना काही करायचं असतं, धम्माल करतच असतो आम्ही सतत. तर चला हे सगळं जाऊ द्या, आता आपण वळूया मंचुरियनकडे. तर असं हे रेडीमेड मी पीठ आणलं होतं, 2 पॅकेट आणलेले रेडीमेड पिठाचं. तर 1.5 पॅकेट मला साधारण लागलं एवढ्या मोठ्या कोबीसाठी. थोडीशी कोबी मी असं गार्निशिंगला पण ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी ना असं रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. तर तुम्ही नका टाकू, ओरिजिनल ते ओरिजिनल शेवटी, आणि त्याने टेस्ट पण खूप इन्हॅन्स होते. जर तुम्ही अद्रक लसूण आणि मिरचीचं जर तुम्ही असं ना भरड केली आणि टाकली ना, सिरियसली, कारण की मी नेहमी मंचुरियन बनवते ना, ते टाकलं ना, तो कोबीला जो काही तो मंचुरियनला टेस्ट येतो ना, तर काही विचार नको. हे असं बघितलं तुम्ही, मला असं पाणी भरून ठेवावं लागतं. सध्या किचनभर सगळे छोटी मोठी भांडी मी भरून ठेवते, कारण पाण्याचं खूप त्रास व्हायला लागला सध्या तरी आम्हाला. तर चला, तर आपण जाऊ द्या. आता हे तर रोजचं झालं आहे, कधी ते पाण्याचं बोलतं ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता बघू, वाटच बघतो आम्ही सगळे. आणि आता इथे मी मंचुरियन सगळे तळून घ्यायला घेतले आहे. हे असं आगाराचं माझ्याकडे ना इलेक्ट्रिक चॉपर आहे, ज्याच्यामध्ये ना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट मी बनवत आहे. तर ह्याच्यामध्ये ना काय आहे, ते काय भरड बनते छानपैकी अशी. तुम्हाला जर पेस्ट बनवायची तर पेस्ट पण बनते, आणि भरड बनवायची तर भरड पण बनवते. बघा किती सुंदर भरड झालेली आहे ना, आणि मग ती दाताखाली आली की खूप छान वाटते. आता हे कशासाठी मी करते फोडणी, तर आता ह्याच्यामध्ये ना मी मस्त सगळं कॅबेज, कॅप्सिकम्स वगैरे आणि आपलं हे कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग अनियन वगैरे हे सगळं टाकून, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून, पेस्ट नाही भरड टाकले. आणि ह्याच्यामध्ये सगळे सोया सॉस, रेड चिली, विनेगर नाही टाकत मी. आणि फक्त त्याच्यामध्ये थोडासा ना तुम्ही आपला जो टोमॅटो केचप आहे ना, ते सुद्धा टाकायचं. आणि मग मी इथे मैद्याचं कॉर्नफ्लॉवरचं पाणी न बनवता डायरेक्टली मी साधं पाणी टाकते, कारण की मला नको आहे ते कॉर्नफ्लॉवर मैद्याचं पाणी, म्हणून मी थोडंसं त्याच्यात साधंच पाणी टाकलं. आणि मस्त मंचुरियन टाकून त्याला चांगलं मिक्स करायचं. आणि आपल्याला टेस्टनुसार मीठ घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी मंचुरियनमध्ये मीठ असतं रेडीमेड पिठामध्ये. तर मीठ बेताने टाकायचं आपल्याला. आणि ते रेडी आहे माझे सगळे ग्रेव्ही मंचुरियन. तर आता इथे असे ड्राय मंचुरियन आणि ग्रेव्ही मंचुरियन मस्त दोन्ही डिशेस रेडी आहे माझे. तर नक्की खायला या. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मंचुरियनच्या डिशमध्ये. तर चला, मुलांना आपण हा फीडबॅक विचारूया. मुलांना मंचुरियन आवडले आहे, तर तुम्हाला आवडले आहेत की नाही नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना बाय.